अबे फोन साइड में रख, हॉर्न बजा रहा है तेरे को, कब से हॉर्न बजा रहा है, सुन रहा नहीं है तू। सेकंड गिअरला ऑटोमॅटिक होते आणि सेकंड गिअरला अडकते, म्हणजे झटके का देते ती त्याच्यामुळे। नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळे, स्वागत आहे तुमचा एक नवीन व्हिडिओमध्ये। या काही दिवसांमध्ये मला आपल्या ड्यूक 390 मध्ये काही प्रॉब्लेम्स जाणवलेत, तर ते मी विचार करतोय लवकरच सर्व्हिस सेंटरला जाऊन दाखवूया। आता चेंबूरला KTMच्या सर्व्हिस सेंटरमध्ये, तर तुम्हाला मी चालता चालता सांगतो याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत। तेव्हा कोल्ड स्टार्ट करताना बाईक उभी ठेवा, स्टँडवर ठेवू नका। ए फोन ठेव, अबे फोन साइड में रख, हॉर्न बजा रहा है तेरे को, कब से हॉर्न बजा रहा है, सुन रहा नहीं है तू, फोन रख देना साइड में। हे असे लोक असतात, बघितलं तुम्ही, फोन मध्ये बघून गाडी चालवतोय आणि बघत पण नाही आजूबाजूला। किती लोक हॉर्न मारतायत त्याला कधीपासून। तर आपल्या गाडीमध्ये 2-3 प्रॉब्लेम आहेत, तर मला हे त्या प्रॉब्लेम्सने खूप इरिटेट होते गाडी चालवताना। लवकरच शोरूमला दाखवून घेऊया। तर प्रॉब्लेम असा आहे की सेकंड गिअरमध्ये गाडी जर्क देते, प्रत्येक वेळी नाही, पण सेकंड गिअर टाकतो तेव्हा हा प्रॉब्लेम येतोच, म्हणजे अल्टरनेट टाइम्स हा प्रॉब्लेम येतोय मला। आणि जेव्हा मी हायवेला असतो, हायवेला जेव्हा 6 गिअरमध्ये असते गाडी, आणि 6 गिअरवरून जेव्हा आपण 5th गिअरला येतो, हळूहळू गिअर कमी करतो, तसं 5th गिअरला येताना गाडी बंद पडते, हाय स्पीडला ते पण, आणि ते खूप रिस्की आहे। तर मला हे लवकरच KTMच्या शोरूममध्ये दाखवली पाहिजे गाडी। तर म्हटलं आज वेळ आहे, तर आज गाडी दाखवून घेऊया, कारण नवीन बाईक आहे, तर नवीन बाईकमध्ये हे एक्सपेक्टेड नाही आहे। मी जेव्हा R15 घेतली होती, R15 मध्ये यामाच्या बाईक्समध्ये कधीच असे प्रॉब्लेम्स येत नाहीत। तर सर्व्हिस सेंटरला जाऊन बघूया आपल्याला काय एक्सपिरियन्स भेटतो। कॅमेरा अलाउ नाही करणार ते लोक, जर केलं तर मी सगळं शूट करेनच तुम्हाला दाखवायला, पण जर अलाउड नसेल तर मी नंतर सांगेनच। थँक्यू दादा। जर्क देते सेकंड गिअरला, आणि 6व्यावरून 5व्या गिअरला आलं बंदच पडते गाडी। पिक्चर तर ऑन आहे का, यूज नाही करत कधी। हां, आणि सेकंड गिअरला जर्क देतेच आहे, म्हणजे झटकेच देते डायरेक्ट, असे अडकते आणि बंद नाही होत पण अडकते। पण आता एकदा बंद पण झाली। हे मनोज, अरे बाबा तू थांब दे ना बेटा, आली याच्यामध्ये हे लिहिलंय ना तू, ऑन आहे, ऑन आहे, बंद कर, तुला प्रेस कर, वर कर, बॅक कर, परत जा, ऑन झालं, इकडे वर कर, प्रेस करून ठेव, प्रेस तू स्वतः कर ना, आला आता चालून बघा, बंद पडते ना, सेकंड गिअरला ऑटोमॅटिक होते, बंद पडते ना, आणि सेकंड गिअरला अडकते, म्हणजे झटके का देते ती त्याच्यामुळेच होते, पण मी यूजच नहीं करत। नहीं प्लेस उस पर कैसा कंपनी तो ऑन करके आ रहा है ना। हाँ। कस्टमर लोग जितने भी गाड़ी आ रही है ना, सब पहला गया दूसरा गया, क्लच दबाए तो गाड़ी बंद पड़ जाना। अच्छा तो फर्स्ट अच्छा क्लच वर्क हो रहा है ना, हाँ क्लच कंडीशन जा रहा है इसलिए बंद पड़ रहा है। अच्छा ऐसा है।
ठीक आहे, थँक्यू. ओके. हां चालेल. पुढे या मारी गाडी गेला त्याला सोडायचं होतं गेला तो. हे बाकीचे फीचर कधी फर्स्ट सर्व्हिस नंतर ऑन होणार? मी या करून सांगतो काय. ठीक आहे, थँक्यू. क्विक शिफ्टरमुळे हा प्रॉब्लेम येत होता. आता क्विक शिफ्टर ऑफ केलं आहे. ह्याचा अंदाजा नव्हता मलासुद्धा, कारण हे पण माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आता चालून बघूया आपण. जर मला परत प्रॉब्लेम जाणवला, सर्व्हिस सेंटर आहेच, तर त्यांनी लगेच सेटिंग्स चेंज करून क्विक शिफ्टर ऑफ केलं आहे. कारण क्विक शिफ्टरला क्लच यूज नाही होत आणि त्यामध्ये जर क्लच यूज केला तर मग ती गाडी बंद पडते. तर आता हे मला वाटतं आहे फर्स्ट सर्व्हिस नंतर हे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि फर्स्ट सर्व्हिस नंतर आपले बाकीचे फीचर्स जे तुम्हाला दिसत आहेत लॉन्च कंट्रोलवर येत नाही, तर ते फीचर्स सगळे फर्स्ट सर्व्हिस नंतर आपले ऑन होतील. तर आपण ह्याच्यामध्ये पहिली चालून बघूया गाडी. मार्केटमध्ये आलो होतो, चेतनबरोबर थोड्याशा गोष्टी घेतल्या त्याला, तर तिकडे थोडा वेळ गेला आणि आता जातो घरी. मला आता एवढ्या वेळात काही प्रॉब्लेम आलेला नाही, एकदा पण जर्क आला नाही. तर मला वाटतं तो इश्यू क्विक शिफ्टर ऑन होता म्हणूनच येत होता, कारण सगळ्या ड्यूक 390मध्ये आधीपासूनच क्विक शिफ्टर ऑनच भेटत होता. लवकरच गाडीला आपण PPF करून घेऊ, कारण आता मी बघतोय गाडीला एवढी धूळ लागते, सगळं रफ झालं आहे कलर. त्यामुळे लवकरच प्रोटेक्शन करून घेतलं पाहिजे, नाहीतर कलर डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत. हॉर्न काय कामाचाच वाटत नाही मला, कारण रस्त्यावरचा एक सिंगल माणूस सुद्धा वळून बघत नाही, एवढा हॉर्न ह्याचा वीक आहे. रस्त्याचं काम चालू आहे, मला वाटतं पाईपलाईन कुठली तरी लिकेज होती, तर त्या पाईपलाईनमुळे थोडं रस्त्याचं काम चालू होतं इथे. आणि आता त्याच्यामुळेच ट्रॅफिक पण होते भरपूर. तर मित्रांनो, हाच होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.